आज खायचा वार असल्यामुळे मिस्टरांनी ताजी कलेजी आणि पेठा आणलेला. मग मी ठरवलं, चला आज घरच्यांसाठी मस्त रस्सेदार भाजी बनवूया. यासाठी मी मसाला अगदी कच्चाच तयार केलेला. कांदा, लसूण, आलं आणि टोमॅटो हे सगळे मिक्सरला बारीक वाटून घेतले. वेगळं काहीही भाजत बसले नाही. कच्च्या मसाल्याचीच खरी चव या भाजीत असते. आता इथे कढईमध्ये तेल टाकले. त्यानंतर हे कच्चे मसाले सगळे त्या तेलामध्ये टाकले आणि ते व्यवस्थित परतून घेतले. आता मी याच्यामध्ये घरचे मसाले टाकणार आहेत. हळद टाकली, घरी बनवलेला लाल मसाला, काश्मीरी मिरची पावडर टाकली आणि गरम मसाला टाकून थोडंसं मीठ टाकलं आणि हे मसाले चांगले असे मिक्स करून घेतले. आता हा मसाला आपल्याला चांगलं झाकण ठेवून कमी गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे, कारण की तो कच्चा आहे, त्यामुळे याचा उग्रट वास निघून जायला हवा. त्यामुळे गॅस जरा कमी ठेवायचा आणि झाकण ठेवून चांगलं शिजवून द्यायचं त्याला. त्यानंतर लगेच मी पेठा आणि कलेजी त्याच्यामध्ये ॲड केली. आता हे सुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक 5-1 मिनटं चांगलं त्याला शिजवून द्यायचं आहे, कारण की त्याच्या अंगचं तेल जे असतं ते निघायला हवं आहे. त्यानेकरून जास्त टेस्ट लागते या भाजीला. तर आवर्जून तुम्ही असं करत जावा. आणि एका साईडला गरम पाणी करायला ठेवलं थोडंसं, जेणेकरून थोडंसं आपल्याला भातासोबत खाण्यासाठी रस्सा तयार होईल. आता हे पाणी त्याच्यामध्ये टाकलं आणि झाकण ठेवून पुन्हा 10-1 मिनटं त्याला चांगलं शिजवून दिलं. तर हे बघा, आपला रस्सासुद्धा मस्त कमी झालेला आहे आणि आपले हे भाजीसुद्धा शिजलेली आहे व्यवस्थित. चला तर बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. बाय.